सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण आलो आहोत सोनाली घोंगडे मॅमकड। या 9 दिवसांमध्ये काही पुरुष किंवा काही महिला उपवास धरतात, तर त्यात काय घेतलं पाहिजे, काय सेवन केलं पाहिजे हे आपण जाणून घेऊया सोनाली घोंगडे मॅमकडून। सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। मुळात नवरात्र हा उपवास आपल्या शरीरामध्ये एनर्जी लेवल वाढवण्यासाठी आणि आपले आजार कमी करण्यासाठी असतो। तर यामध्ये सर्व महिलांनी अथवा काही प्रमाणात जे काही पुरुष उपवास धरतात त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की कोणतेही शिजवलेला अतिप्रमाणातला आहार किंवा ॲसिडिक फूड जसं साबुदाणा, भगर, चिप्स किंवा पॅकेजयुक्त पदार्थ, काही चिवडा, चहा अतिप्रमाणात, कॉफी किंवा तळलेल्या कोणत्याही गोष्टी उपवासाच्या ज्या असतात त्या पूर्णपणे आत्ता त्यागायच्या आहेत, म्हणजे घ्यायच्या नाही आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ड्रायफ्रूट्स, ज्याच्यामध्ये खजूर, मनुके, खारीक, पिस्ता, अक्रोड ह्या रात्री भिजून सकाळी आपल्याला उठल्या उठल्या घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त एनर्जी मिळेल। नंबर 2 म्हणजे नारळाचं दूध असेल किंवा शेंगाचं दूध असेल किंवा बदामाचं दूध असेल, ह्या दुधामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात ज्यामुळे तुम्हाला एनर्जी चांगली राहू शकतं। त्यामध्ये खजूर घालूनही तुम्ही हे दूध तयार करू शकता। त्याचप्रमाणे जर काही महिला खूप अशक्त असेल किंवा हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर या उपवासामध्ये आपण मखाना आणि खजुराची खीर घेऊ शकतो। अतिशय एनर्जेटिक खीर तयार करता येते। त्याचप्रमाणे खूप विकनेस काही महिलांमध्ये असेल तर पनीर आपण सेवन करू शकतो। तसेच रताळं आणि बटाटे सुद्धा तुम्ही उकडून खाऊ शकता। आणि ज्यांना मेनली गुडघेदुखी किंवा खूप काही जॉईंट पेन होतात तर या महिलांनी खास करून खारीक आणि डिंकाची पावडर 1 कप दुधामध्ये घालून तुम्ही घेऊ शकता। तर मॅम अजून एक प्रश्न असा विचारायचा वाटतो की ज्या महिला वर्किंग आहेत किंवा जे कॉलेजला जातात मुली, त्यांनी काय घेतलं पाहिजे या 9 दिवसांमध्ये? वर्किंग वुमेन किंवा काही मुली ज्या कॉलेजला जातात त्यांनी शक्यतो सकाळी जातानाच एक हेवी स्मूदी करून घ्यावी। याच्यामध्ये गाजर आहे, खजूर आहेत, डाळिंब आहे, ॲपल आहे, काकडी आहे, ह्याचा सगळ्याचा ज्यूस घेऊन किंवा त्यात सगळे ड्रायफ्रूट्स ॲड करून 1 ग्लास भरून तुम्ही ज्यूस तयार करून ऑफिसला किंवा कॉलेजला जाऊ शकता। आणि सोबत ड्राय नाश्ता घेऊन जाऊ शकता, जसं मखाना आहे, त्याचप्रमाणे मी जसं मगाशी सांगितलं की रताळा आहे, बटाटा आहे, पनीर आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टिफिनमध्ये कॅरी करून घेऊन जाऊ शकता। आणि साधारणतः 1-1.5च्या दरम्यान तुम्ही हे सगळं प्रॉपर एनर्जेटिक फूड घेऊ शकता। त्यानंतर घरी आल्यानंतर नारळाचं पाणी किंवा उसाचा रस असंही घेऊ शकता। इन्स्टंट एनर्जी हवी असेल तर मनुके सोबत ठेवू शकता। आणि दर 3-4 तासाला जर तुमचा BP लो झाल्यासारखं वाटत असेल तर पाणी आणि काळे मनुके तुम्ही सोबत ठेवून ते घेऊ शकता। त्याचप्रमाणे संध्याकाळी जर तुम्हाला काही घ्यावंसं वाटतच असेल तर शिंगाड्याचं पीठ आणि राजगिऱ्याचं पीठ जे की इझिली अवेलेबल असतं, त्याचा डोसा किंवा त्याचा धपाटं, पराठा किंवा त्याची खीर आपण अगदी छान पद्धतीने करू शकतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही अशक्तपणा जाणवणार नाही। तर मॅम माझा पुढचा प्रश्न असा आहे की ह्या 9 दिवसांमध्ये वजन कमी करू शकतो का? नक्कीच आपण खूप छान पद्धतीने वजन कमी करू शकतो आणि कुठलाही वीकनेस न येता। तर आज मी तुम्हाला एक खास वेट लॉसची या 9 दिवसामध्ये टिप देणार आहे। ती म्हणजे लाल भोपळा आणि खजूर आणि गाजर अशा 3 गोष्टी एकत्र करून जर तुम्ही 3 वेळा हे सूप पिलं दिवसभरात आणि फलाहार ठेवला दिवसभरामध्ये तर नक्की तुमचं वेट खूप छान पद्धतीने कमी होऊ शकतं आणि कोणताही वीकनेस तुम्हाला येणार नाही। तर स्किन छान होईल, तुमचं वेट लॉस पण होईल। पण बटाट्याचं अधिक सेवन हे तुम्हाला वेट लॉस करता येणार नाही, तर तुम्ही लाल भोपळ्याचं सूप हे तुम्ही 3 वेळा घेऊ शकता। तसंच काकडी आणि गाजरचा ज्यूस हा सकाळी तुम्ही जर घेतला काळं मीठ आणि लिंबू टाकून तर छान पद्धतीने तुमचं 9 दिवसात साधारणतः 2.5 ते 3 किलो वजन अगदी छान पद्धतीने कमी होईल।